आरामाचा जॉब सोडून बिझनेस करावं असं का वाटलं? मी ठरवलेलं होतं की मला बिझनेस करायचा आहे. मग फक्त काही दिवसानंतर असं झालं की आपल्याला बिझनेस करायचाच आहे, तर असा करू ज्यातनं सोसायटीला काहीतरी छान देता येईल. माती ही आपली माय आहे, गाय ही पण आपली माय आहे आणि लकीली माझी माय म्हणजे तिचंही नाव माधुरी आहे. सो माय माती असं मा हे करून मी दिलेलं आहे. मी 8 वर्ष बँकेमध्ये ऑफिसर म्हणून जॉब पण केलेला आहे. आजकालचं जे आत्ताचं युग आहे ना, त्याच्यामध्ये लोक नवीन इनोव्हेशन्स खूप छान ॲक्सेप्ट करतात आणि त्यातल्या त्यात जर नॅचरल गोष्टी असतील ज्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या आहेत, हे जर त्यांना पटत असेल तर ते खूप छान रिस्पॉन्स देतात. आपण थोडं मॉडर्न गोष्टींकडे वळतो आहे म्हणून ह्या कदाचित आरोग्याच्या समस्या येत आहेत की काय, हे कुठेतरी लोकांना आता जाणवतं आहे. म्हणून आम्ही पण प्रयत्न करतोय की आपल्या ज्या संस्कृती धरून गोष्टी आहेत ज्या पूर्वीपासून वापरतायत त्या आता आपण मॉडर्न वेनी कशा आणायच्या. शहरांमध्ये आजकाल फ्रीज आलेले आहेत, मग वॉटर प्युरिफायर आहेत, या सगळ्या गोष्टी असताना मग ही जी मातीची भांडी आहेत याला चांगला रिस्पॉन्स लोकांचा सगळीकडूनच मिळतोय. शेणाने घर सारवा किंवा शेण हे दारामध्ये सारवलेलं पाहिजे, पण आजकाल आपल्याला ते शक्य नाही आहे. म्हणजे जर बेसिकली बघायला गेलं तर टाईल्सच्या घरांमध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये आपण शेण सारवू शकतच नाही. त्याच्याकरता म्हणून आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या बनवल्या. पारंपरिक गोष्टी आहेत किंवा सायन्सने प्रूव्ह केलेल्या तुम्ही म्हणताय अशा या वस्तू आहेत, तर याला तो लॅविशनेस देण्यासाठी नेमकं काय करताय तुम्ही? घरांना बाहेरून शेण लावायचे. हो. कारण काय आहे की थंडीमध्ये ते ऊब देतं आणि उन्हाळ्यामध्ये ते थंडावा देतं. हे ॲक्च्युली शेणाचं महत्त्व आहे. सो आपण ज्यावेळेस हे असे प्रॉडक्ट वापरतो ना, त्यावेळेस ते आपल्या शरीराचं आणि ओव्हरऑल सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाचं तापमान मेंटेन करतं. अच्छा, पण आपल्या म्हणजे आता शहरांमध्ये ज्या पद्धतीची घरं आहेत सिमेंटची, त्याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा होतो. तिकडेही तापमान कंट्रोल करता येईल. डेफिनेटली. जेव्हा मातीचे प्रोडक्ट एक्सपोर्ट सुद्धा तुम्ही करताय त्यावेळेला कॅरी करणं हे खूप जिकिरीचं असतं. म्हणजे ते फुटण्याची शक्यता असते. ऍक्च्युली सर्वात मोठं चॅलेंज आम्हाला हेच असतं की ते प्रोडक्ट व्यवस्थित तिथे कसं पोहोचेल. जे पुणे मुंबईमध्ये तर आहेच आहे, आउट ऑफ इंडिया पण आम्ही आता प्रोडक्ट्स पाठवतो. मिट्टी हब आणि माय माती ही जी एक पवित्र आणि नॅचरल प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या संस्कृतीला धरून आहेत, हे इंडियामध्ये असो किंवा इंडियाच्या बाहेर असो, हे प्रत्येक घरांमध्ये दिसले पाहिजेत. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. स्टार्टअप महाराष्ट्र या पॉडकास्ट सिरीजच्या माध्यमातून आपण मराठी तरुणींना प्रोत्साहित करण्याचा, त्यांचं अर्थकारण सुधारवण्यासाठी बेसिकली प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि या सिरीजमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक, उद्योजिका, त्यांचा स्ट्रगल, त्यांनी कशा पद्धतीनं सुरुवात केली, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहेत देवयानी तांबोळी, ज्यांनी मातीपासून आणि शेणापासून वेगवेगळ्या सुबक सुंदर अशा वस्तू बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी हे सगळं करताना पर्यावरणाचा विचार, त्याचबरोबर आपण मागच्या काळामध्ये किंवा असं म्हणता येईल की आपले आजी आजोबा ज्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं जीवन जगत होते, हेल्दी लाईफस्टाईल जगत होते, त्या काळात ज्या वस्तूंचा वापर व्हायचा त्याच वस्तू पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला आहे. ते सगळे एलिमेंट पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न त्या करतायत. माय माती आणि मिट्टी हब असे 2 ब्रँड त्यांनी सुरू केलेले आहेत. किंबहुना असं म्हणता येईल की हे ब्रँड ते जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतायत. देवयानी तांबोळी आज आपल्या समवेत आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. येस, धन्यवाद. तसं तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुमची जी जर्नी आहे, या सगळ्यांविषयी बोलायचं आहे. मात्र असं म्हटलं जातं की माती ही आपली आई आहे. आपल्याला हे नेहमी शिकवलं गेलं किंवा जे शेतकरी आहेत, गावातली मंडळी आहे, ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोलत असतात. मग तुमचं हे जे माय माती ब्रँड आहे किंवा मिट्टी हब आहे, या सगळ्यांची सुरुवात नेमकी कशी झाली? ॲक्च्युली लहानपणापासूनच मला आईनी माझ्या नॅचरोपॅथीकडे वळवलेलं होतं. अच्छा. सो मी नाव पण माय माती दिलेलं आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये माती ही आपली माय आहे, गाय ही पण आपली माय आहे आणि लकीली माझी माय म्हणजे तिचंही नाव माधुरी आहे. सो माय माती असं मा हे करून मी दिलेलं आहे. आणि लहानपणीच मला नॅचरोपॅथीची आवड आहे हे बघून आईने मला तिकडे वळवलं. आणि बेसिकली बाबांनी नेहमी आम्हाला लहानपणापासून काहीतरी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करायला शिकवलं. म्हणजे जे चॅनल्स दाखवले, जे रिडिंग
करायला लावलं, ते पण असं होतं की जे थोडंसं नॉर्मल थिंकिंगपेक्षा वेगळं असेल. सो कायमच त्यांनी आम्हाला असे वेगळे विचार देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातूनच मी तेव्हापासून नॅचरोपॅथीकडे वळाले. सो मी मड थेरपीकडे तेव्हापासूनच वळालेली होते आणि तेव्हापासूनच काम करत पण होते. तुमचं हे लहानपण म्हणजे तुम्ही लहानपणाविषयी एवढ्या सगळ्या गोष्टी बोलताय. लहानपण नेमकं कुठे गेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा एक्सप्लोर केल्या त्या वयामध्ये? येस, करेक्ट. माझं लहानपण नगरमध्ये म्हणजे अहिल्यानगर आत्ताचं तिथलं आहे आणि आमच्या इथे जवळच नॅचरोपॅथीचे कोर्सेस चालायचे. सो आईने मला तेव्हापासून तिकडे वळवलं होतं की तू हे शिक, काहीतरी ह्याच्यातून खूप छान मिळेल. आणि त्या काळामध्ये कसं होतं, त्या वयामध्ये मुलं आपण जे जंक फूड खायला लागतो त्याच्यापासून थोडंसं लांब करण्याकरता म्हणून आईने त्याच्याकडे वळवलं. पण त्याचा खूप सुंदर उपयोग मला झाला की आज करिअर म्हणून मला त्या सगळ्या गोष्टी पुढे नेता येत आहेत आणि लोकांना आणि सगळ्यांना खूप छान काहीतरी नॅचरल देता येत आहे. सो त्याच्यामधून मी तेव्हा मड थेरपी शिकले. सो मड थेरपी केल्यानंतर आपल्या शरीरामधले टॉक्झिन्स हे नॅचरल पद्धतीने कसे बाहेर काढायचे किंवा हिट ही नॅचरल पद्धतीने कसे बाहेर काढायची ह्याच्यावरती मी तेव्हापासून काम करत होते. आणि मग लग्न झाल्यानंतर जेव्हा मी पुण्यामध्ये आले तेव्हा माझे मिस्टर आणि सासरची मंडळी हे सगळेच खूप या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये खूप सपोर्टिव्ह होते. सो मी विचार केला की आपण ह्याच्यातून पुढे जाऊन अजून काहीतरी छान करूयात. म्हणून मग मी मिट्टी हब आणि मायमाती हे 2 ब्रँड्सकडे वळाले. अच्छा. म्हणजे मिट्टी हबमध्ये आम्ही सर्टिफाईड मातीचे प्रॉडक्ट्स बनवतो. म्हणजे लॅबमध्ये टेस्ट केलेल्या मातीपासून आम्ही किचन युटेन्सिल, वॉटर युटेन्सिल्स हे सर्व बनवतो. म्हणजे ती माती लॅबमध्ये टेस्ट होते, त्याच्यात किती कॅल्शियम आहे, आयर्न आहे, ह्यासारखे किती घटक आहेत याचं मोजमाप आम्ही त्या सर्टिफिकेटमध्ये देतो की याच्यात कुठलेही केमिकल्स नाही आहेत आणि ही माती तुम्हाला जरी पोटात गेली तरी सिक्युअर आहे असं आम्ही एक म्हणजे क्वालिटी मेंटेन करण्याचा आणि त्याच्यामुळे कोणताही हार्म होणार नाही याची दक्षता काळजी आम्ही तुम्ही घेतो. येस. घेता. पण तुम्ही आता लहानपणाविषयी बोललात, तुम्ही नगरमध्ये होतात आणि त्याच्यानंतर मग पुण्यासारख्या सिटीमध्ये, म्हणजे नगर सारखी सिटी त्यानंतर पुणे, मग या दोन्ही प्लेसेसमध्ये किंवा ठिकाणांमध्ये तुम्हाला मातीविषयीच्या ज्या वस्तू बनवायच्या आहेत किंवा नॅचरोपॅथी आहे, या सगळ्या प्रॅक्टिसेसमध्ये थोडासा फरक वाटला किंवा अवघड वाटलं पुण्यामध्ये आल्यानंतर हे सगळं करणं? नाही, उलटं पुण्यामध्ये आल्यानंतर मला खूप असं छान ॲटमॉस्फिअर मिळालं की लोक नवीन नवीन गोष्टी खूप छान ॲक्सेप्ट करतात. म्हणजे खरंच मला सांगायला आवडेल की पुण्यातली लोक नाविन्यपूर्ण गोष्टींना खूप छान प्रतिसाद देतात आणि त्यातल्या त्यात नॅचरल गोष्टींकडे आजकाल तर सगळ्यांचा अवेअरनेस खरंच खूप वाढला आहे. सो नवीन नवीन गोष्टी आणि त्याच्यात नॅचरल गोष्टी ज्याच्याने पर्यावरणाला पण काही हार्म होत नाही आहे आणि आपल्या शरीराला पण त्या गोष्टी आवश्यक आहेत आणि चांगल्याच आहेत. सो पुण्यात आल्यानंतर उलटं मला खूप फायदा झाला. माझ्या सासूबाई पण खूप सपोर्टिव्ह आहेत. सो त्यांनी मला खूप मदत केली आणि भरपूर पुणे एक्सप्लोअर करायला वर्षभर त्यांनी मला भरपूर फिरवलं. म्हणजे वेगळे एक्झिबिशन्स असू देत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्या मला घेऊन जायच्या की इथे असं मिळतं, इथे असं मिळतं. म्हणजे मी त्यांना सांगायचे आज ना मला असं असं काहीतरी बघावं असं वाटतंय. सो त्यांनी मला खरंच खूप मदत केली छान की वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घेऊन गेल्या, इथे हे बघ, तिथे ते बघ, वेगळे एक्झिबिशन्स बघ. सो पुण्यामध्ये आल्यानंतर उलटं मला हा बिझनेस करण्यासाठी एक खूप उत्साह आला की आपण ह्याच्यात अजून काहीतरी नवीन करूयात. मग तुम्ही म्हणजे कोर्सेस केलेले आहेत असं तुम्ही म्हणताय, या सगळ्या नॅचरोपॅथी असेल किंवा मड थेरपीचे, तर तुम्ही करिअर यापासूनच तुमच्या करिअरची सुरुवात इथूनच झाली का दुसरं काही करत होता? नाही, ऍक्च्युली मी शाळा आणि कॉलेज ह्याच्यामध्ये जे टाइम असतो त्याच्यामध्ये मी नॅचरोपॅथी शिकले. तेव्हापासून मी मड थेरपीत काम करायला लागले. पण बेसिकली आय वॉज वर्किंग ॲज अ बँक ऑफिसर. मी 8 वर्ष बँकेमध्ये ऑफिसर म्हणून जॉब पण केलेला आहे. सो माझं असं होतं की आपण बिझनेस करण्याच्या आधी काही आपली इन्व्हेस्टमेंट घेऊयात, तयार करून घेऊयात आणि त्यानंतर बिझनेसमध्ये एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे साईड बाय मी बिझनेसचा विचार करतच होते आणि त्या दृष्टीने सगळी तयारी करतच होते, पण जॉब पण करत होते. अच्छा, म्हणजे बिझनेस करायचं हे आधीपासून डोक्यात होतं. येस. म्हणजे माझं लग्न ठरलं तेव्हाच मी राकेशला म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलेलं की मला बिझनेस करायचा आहे, काही दिवसानंतर मी जॉब लिव्ह करणार आहे. सो त्याचंही असं होतं की ओके, म्हणजे मी तुला सपोर्ट करेल आणि तो खूप छान सपोर्ट करतो. त्यामुळे ऍक्च्युली हे सगळं मला पण बँकेचा जॉब म्हटल्यानंतर असं वाटतं की म्हणजे एक 5 to 6 जॉब, म्हणजे जे काही आवर्स आहेत ते लिमिटेड असणार, सुट्ट्या भरपूर मिळतात असं लोकांना वाटत असतं. तर मग तो तेवढा सिक्युअर किंवा आरामाचा जॉब सोडून बिझनेस करावं असं का वाटलं? बेसिकली काय झालं ना, मी लहानपणापासून बिझनेस बघत आली आहे. कारण माझ्या वडिलांचा, काकांचा, म्हणजे आम्ही एकत्र राहायचो, तर आमचा पण इलेक्ट्रिकचा बिझनेस होता. सो मला ते सवय होती की घरामध्ये आमच्या इथे खाली गोडाऊन होतं, सो कस्टमर्स येतात किंवा रात्री कधी कधी आमचा इलेक्ट्रिकचा बिझनेस होता. सो 2 वाजता सुद्धा कस्टमर्स यायचे. सो बाबा काका खाली जाऊन त्यांना केबल देत आहेत किंवा हे. सो मला लहानपणापासून ती आवडच होती असं पण म्हणू शकतो आणि मी ठरवलेलं होतं की मला बिझनेस करायचा आहे. मग फक्त काही दिवसानंतर असं झालं की आपल्याला बिझनेस करायचाच आहे, तर असा करू ज्यातनं सोसायटीला काहीतरी
छान देता येईल. म्हणजे ते लोकांच्या शरीरासाठी पण छान असेल आणि आपल्यालाही एक समाधान मिळेल. आज ज्यावेळेस लोक माझ्याकडे मातीचे जे तांब्या भांड बनतात त्यातनं थंडगार पाणी पितात आणि सांगतात की आम्हाला खूप छान नॅचरल थंड पाणी मिळालं. सो ते एक समाधान वेगळंच असतं की आपण काहीतरी छान गोष्टींमध्ये काम करतोय. खरंय. तर ही जी सुरुवात तुमची झाली त्याच्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स किंवा जे पहिले कस्टमर तुमचे होते त्यांचा रिस्पॉन्स काय होता, काय म्हणाले ते? येस, म्हणजे जेव्हा सुरुवात केली मी त्यावेळेस आम्ही माझं स्वतःचं आवडीचं प्रॉडक्ट तांब्या भांडच आहे. सो मी आमच्या जवळच्या काही लोकांना द्यायचे आणि जे ओळखीमध्ये तर त्या दे वर लाईक की खूप सुंदर आहे आणि ह्याच्यात पाणी खूप छान गार होतं आणि हे टिकतायत पण खूप छान. सो काही काही लोकांनी सांगितलं की ऍसिडिटीचा जो त्रास आहे आम्हाला तो ह्या नॅचरल पाण्यामुळे कमी झालाय. म्हणजे थंड पाणी आहे प्लस हे नॅचरल पाणी नॅचरली थंड झालेलं आहे. सो ऍसिडिटी तर कमी होतेच आणि तुम्हाला घशालाही काही त्रास होत नाही. सो शरीराला काही हार्मफुल पण नाही आहे. सो खूप सुंदर सुंदर रिस्पॉन्स रिव्ह्यूज लोकांनी दिले आणि मग त्यातून पुढे मी ठरवलं की आपण ह्याच्यात अजून छान एक्सप्लोर करायला काहीच हरकत नाही. एकूणच असं म्हणता येईल की म्हणजे आजही काही गावांमध्ये जी मातीची भांडी आहेत, मडकी आहेत त्याच्यातून पाणी पिलं जातं. पण शहरं जी पुणे मुंबई सारखी शहरं आहेत किंवा अहिल्यानगर सुद्धा असेल, शहरांमध्ये आजकाल फ्रीज आलेले आहेत, मग वॉटर प्युरिफायर आहेत, या सगळ्या गोष्टी असताना मग ही जी मातीची भांडी आहेत आणि तेही एक असं म्हणता येईल की एक पुनर्जीवित तुम्ही करतायत या सगळ्या गोष्टी जे परंपरेनुसार चालत आलं पण कुठेतरी थांबलं होतं, त्यांना आता पुढे नेण्याचं काम तुम्ही करताय. तर अशामध्ये तुम्हाला काय वाटतं, म्हणजे याला चांगला रिस्पॉन्स लोकांचा सगळीकडूनच मिळतोय? हो हो, सगळीकडूनच. म्हणजे मला सांगायला आनंद होईल की माझं जे तांब्या भांडे आहेत किंवा माठ, इव्हन माठ पण जे आहेत ना ते पण आउट ऑफ इंडिया घेऊन जातात लोक. म्हणजे ज्या काही काही लेडीज फोन करतात की माझी आई येणार आहे, माझ्या सासूबाई येणार आहे, त्यांच्याबरोबर आम्हाला 2 लिटरचा छोटा माठ करून द्या. असं आम्ही वेगळ्या वेगळ्या शेप्समध्ये करून देतो आणि छान वाटतं की आपले प्रोडक्ट सगळीकडून छान ॲक्सेप्ट होत आहेत. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत. म्हणजे मला सांगायला आवडेल की जे वयस्कर मंडळी आहेत, म्हातारी लोक, ते आवर्जून सांगतात की तू हे जे प्रॉडक्ट बनवलेलं आहे तांब्या भांड मातीचं हे खूप छान आहे, कारण आम्हाला माठ धुता येत नाही. सो तांब्या भांड हे असं आहे की एकदम छान हँडल करता येतं आणि ते धुवून पण ठेवता येतं स्वतःची स्वतः. इव्हन त्यांना स्वतःला उचलून ते त्यांच्या खोलीमध्ये पण नेता येतं. रात्रीच्या वेळेस पण थंड पाणी हवं असेल तर ते स्वतः पिऊ शकतात, कारण त्याचं वजनही तेवढं नसतं. सो सगळीकडूनच त्याला खूप छान रिस्पॉन्स होतो. म्हणजे पुणे मुंबईमध्ये तर आहेच आहे, आउट ऑफ इंडिया पण आम्ही आता प्रोडक्ट्स पाठवतो, गावांमध्ये पण जातं. सो मातीचा एक अवेअरनेस लोकांमध्ये आहेच आहे. सो ते खूप छान ऍक्सेप्ट करतात लोक. पण असं आहे की याच्यामध्ये एक भीती सुद्धा असते की जेव्हा मातीचे प्रोडक्ट तुम्ही आता म्हणतायत की 2 लिटरचे घेऊन जातात किंवा एक्सपोर्ट सुद्धा तुम्ही करताय, त्यावेळेला कॅरी करणं हे खूप जिकिरीचं असतं. म्हणजे ते फुटण्याची शक्यता असते. मग अशामध्ये तुम्ही काय इन्स्ट्रक्शन्स देता? त्यावेळी ऍक्च्युली सर्वात मोठं चॅलेंज आम्हाला हेच असतं की ते प्रोडक्ट व्यवस्थित तिथे कसं पोहोचेल. त्याच्याकरता म्हणून आम्ही आमच्याकडून पॅकिंग खूप सुंदर करून देतो, फोम लावून देतो किंवा नॅचरल जेवढ्या गोष्टी आम्ही करू शकतो, भरपूर कागदांचे लगदे असे करून, आणि आतमध्येही स्टफिंग्स भरतो आणि प्रॉपर बॉक्स असं ह्याच्यामध्ये करून देतो की जेणेकरून ते तिथेपर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. पण आता असं आहे ना की लोकांमध्ये पण तो एक अवेअरनेस आहे, कारण लोकांना पण एक अर्ज असते की आपल्याला हे प्रोडक्ट वापरायचं आहे. सो लोक ते सुंदर पद्धतीने हँडल करतात आणि तशा कंप्लेंट्स फारशा येत नाहीत. आम्ही पॅकिंगवरती खूप छान भर देतो. सुरुवातीला हे चॅलेंज खूप होतं. म्हणजे जेव्हा खूप लोक म्हणायचे ना तू हे बिझनेस कसा करते, हे किती फुटतं. एक्झॅक्टली. म्हणजे मलाही कधी कधी असं वाटायचं की आपण हा बिझनेस करतोय पण खरंच ह्याच्यात फुटाफुटीचे हे चान्सेस खूप आहेत. पण असं एक म्हणू ना की ते पॅशन एक होतं की नाही ह्याच्यातच काम करायचं छान. सो ते होतं हँडल. म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही मार्ग काढला की कशा पद्धतीनं ते टिकवता येईल, हँडल करता येईल. एक्झॅक्टली. आणि मग एक्सपोर्टसाठी नेमकं काय काळजी घेता, कारण एक्सपोर्ट तर कंटेनर मधून होत असेल आणि त्या ठिकाणी खूप आदळआपटही होण्याची शक्यता असते. बरोबर. मग तिथे काय काळजी घेता? येस, नाही तिथे पॅकिंग वेगळ्या पद्धतीने करतो आम्ही. जिथे आपण इंडियामध्ये पाठवताना 1 लेअर 2 लेअर लावतो, तिथे 3 ते 4 लेअर वापरतो. तसेच बॉक्सेस जे आहे ते 5 प्लायचे वापरतो, थोडे जाड बॉक्सेस घेतो किंवा बाजूचं जे स्टफिंग असतं ते अजून जास्त चांगलं करतो, भरपूर गवत वगैरे भरतो वाळलेलं. सो तशा प्रकारे पॅकिंग करून आम्ही पाठवतो. तर आतापर्यंत तसं फुटण्याचं कोणताही आमच्या आतापर्यंत कंप्लेंट नाही आहे. म्हणजे मी नेहमी गमतीने असं म्हणते की मला माझा तो जो ब्रँडचा 5 स्टार दिसतो ना गुगलला तो हल्ला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काळजी घेता. कुठलाही रिव्ह्यू असा नाही आला पाहिजे की तो 5 स्टार हल्ला नाही पाहिजे आपला.
वा, छान. तुम्ही त्याचबरोबर कोर्सेस केलेले आहात असं म्हणताय आणि एक जे काही आजार असतील ते सुद्धा बरे होतात किंवा स्पेसिफिक आजारांमध्ये जर माठातलं पाणी पिलं तर ते चांगलं असतं असंही म्हणतात. तर याला एक वैज्ञानिक असं म्हणता येईल की संबंध नेमका काय आहे किंवा दृष्टिकोन काय आहे या बाबतीतला? ॲक्च्युली कसं आहे ना, की माती जी आहे ती नॅचरल पदार्थ हां, आहे. हां. सो त्याच्यापासून जे बनवतो ना, त्याच्यामध्ये 18 एलिमेंट्स असतात. अच्छा. म्हणजे कॅल्शियम, आयर्न ह्याच्यासारखे 18 एलिमेंट्स मातीमध्ये असतात. फक्त आपल्याला ती बघावी लागते की कुठली माती आहे. कारण आजकाल काय होतं, माती जर आपण बघितलं समुद्र किंवा नदीच्या इथले घ्यायला गेलं तर त्याच्यात जर कुठलं सांडपाणी सोडलेलं असेल तर त्याच्यामध्ये केमिकल असण्याची शक्यता आहे. जर आपण म्हटलं फर्टिलायझर्स पण खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात. सो शेतीच्या इथली माती घ्यायची म्हटलं तर ते पण बघावं लागतं, कारण मग त्याचा उलटा पण परिणाम शरीरावरती होऊ शकतो. सो ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर आपण मातीची भांडी वापरली तर ती आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत. म्हणजे आपण पूर्वीपासून जे पण आपले आरोग्याविषयीचे लिहिलेले पुस्तक आहेत त्याच्यात जर बघितलं तर पाणी हे तुम्ही मातीच्या भांड्यामधनं पिलं तर तुमच्या शरीराला खूप उत्तम असा फायदा होतो. सो पण त्याच वेळेला हे बनवणं सुद्धा तेवढंच म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मातीच्या भांड्यांचं हेही तेवढंच अवघड आहे आणि तेही पुण्यासारख्या शहरामध्ये. Correct. तर ते कसं शक्य होतं किंवा कशा पद्धतीनं तुम्ही ते सगळं करता? माझ्याकडे स्किल्ड लेबर आहेत जे ह्याच्यामध्ये काम पण करतात. पुण्यामध्ये हे लेबर मिळतं? हो हो हो. कारण आपण Yes, yes. म्हणजे गावखेड्यांमध्ये कुंभार असतात हो, हो, जे मातीची correct. भांडी बनवत असतात, बनवतात. चाक असेल किंवा ते बरोबर, पारंपरिक बरोबर. पद्धतीनं. Yes. मग पुण्यामध्ये कसं शक्य होतं? आजकाल कसं झालं ना, पॉटरीच्या बाबतीमध्ये पण लोक खूप जास्त उत्सुक झालेत हां. किंवा लोकांना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची मातीची भांडी आवडतात. सो त्याचेही वेगळे वेगळे कोर्सेस असतात आणि असे शिकलेले लेबर्स असतात. ओ. सो तसे आता माझ्याकडे रेड आणि व्हाईट माती मिक्स करून पण आम्ही तांब्या भांड बनवतो. अच्छा. जी दोन माती एकत्र केली जाते म्हणजे ती जरा उचलायला बनवायला थोडं अवघड असतं, पण असे स्किल लेबर घेऊन आम्ही काम करतो ओ. जे फक्त पर्टिक्युलरली त्या गोष्टींमध्ये काम करतात. अच्छा. आणि त्याच्यानंतर आता प्रश्न येतो तो म्हणजे तुम्ही फक्त मातीच नाही तर शेणापासून सुद्धा वेगवेगळ्या वस्तू तयार करायला सुरुवात केली आहे. correct, correct. तर हे संगम कसं केलं किंवा कशा पद्धतीनं करताय तुम्ही? करेक्ट. आता आपण जसं बघतो की मातीमध्ये खूप घटक आहेत जे आपल्या शरीराला खूप उपयोगी आहेत, तसं शेणाचं सुद्धा आहे. शेणामध्ये म्हणजे गोमय वसते लक्ष्मी असं पूर्वी म्हणायचे. आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं असतं की गोमय वसते लक्ष्मी, म्हणजे गाईचं जे शेण आहे ना त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेचा वास आहे. सो त्याच्याकरता म्हणून आम्ही आहे ना ही अशी लक्ष्मीची पावलं बनवलेली आहेत अच्छा. जी आपण दारामध्ये ठेवू शकतो. तुम्ही तुमच्या उंबऱ्यावरती ठेवू शकता जेणेकरून की पॉझिटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येईल, निगेटिव्हिटी आत येणार नाही आणि तुमच्या घराला एक पवित्र असं वातावरण मिळेल आणि सुख समृद्धी नांदेल. त्याच्याकरता म्हणून पूर्वीपासून सगळ्या ग्रंथांमध्ये लिहिलंय की शेणाने घर सारवा किंवा शेण हे दारामध्ये सारवलेलं पाहिजे. पण आजकाल आपल्याला ते शक्य नाहीये. म्हणजे जर बेसिकली बघायला गेलं तर टाईल्सच्या घरांमध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये आपण शेण सारवू शकतच अजिबात नाही. त्याच्याकरता म्हणून आम्ही अशा वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या बनवल्यात की ज्या तुम्ही डायरेक्ट ठेवू शकता. ओ. म्हणजे हे असे रिकामे बेस पण असतात ज्याच्यावर तुम्ही रांगोळी काढू शकता आणि हे असे वेगळे वेगळे आम्ही रांगोळ्या पण तुम्हाला काढून देतो अच्छा. की ज्याच्यामधून तुम्ही हे डायरेक्ट तुमच्या इथे ठेवू शकता. म्हणजे हे फक्त न्यायचे आणि दाराच्या ठेवून समोर द्यायचे. ठेवून द्यायचे. Correct. Yes. रांगोळी काढायची गरज नाही किंवा काहीही काहीच करायची करायची गरज नाही. हे डायरेक्ट आपण ठेवून द्यायचे आणि हे दाराच्या कशापासून समोर. बनलेले आहेत? हे सगळे जे आहेत हे नॅचरल कलर्स पासून बनतात. अच्छा. ह्याच्यामध्ये आमच्याकडे भरपूर व्हरायटी असते. म्हणजे वेगळ्या वेगळ्या थीमच्या रांगोळ्या आम्ही बनवतो. ज्या नॉर्मली आपण रोज रांगोळ्या काढतो त्या असतात, त्याच्यानंतर आपण जी शुभचिन्ह काढतो ती असतात. अशी वेगळी वेगळी जी आहेत रांगोळ्या त्या आम्ही बनवतो. अच्छा. जे आणि theme बेस आम्ही हा देऊ शकतो. शेणापासून बनतो. शेणापासूनचा आहे. हा पूर्ण शेणाचा बेस आहे आणि ह्याच्यात नॅचरल बाइंडिंग्स घालतो. सो जेव्हा तुम्ही नंतर ते टाकून देता त्यावेळेस कुठलाही पर्यावरणाला हार्म होत नाही. ओ, ओके. पण याला मार्केट नेमकं कुठे आहे? कारण जसं तुम्ही सांगितलं की सारवायचं हे सगळं म्हणजे गावामध्ये जिथं आता मातीची घरं असतील त्या ठिकाणी शक्य असेल, पण गावामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची घरं आता झालेली आहेत. बरोबर. तर मग अशामध्ये याच्यासाठी मार्केट तुम्हाला नेमकं कुठे मिळतं किंवा कुठून जास्त डिमांड असते? तसं आत्ता मी जेव्हा दसऱ्यापासून लॉन्च केलंय तेव्हापासून पुणे, मुंबई याच्यामध्ये तर खूप डिमांड आहेच आहे, भरपूर डिमांड आहे. कारण की कसं आपल्याला शहरामध्ये तर जागाच तेवढी नाहीये आणि शेणही जरी अवेलेबल झालं तरी वेळही तेवढा नाहीये. सो आणि आपल्याला कसं सारवायचं हेही कळत नाहीये. त्याच्यामुळे म्हणजे गावाकडे हे सगळ्यांना माहिती आहे, लोक आता करतात म्हणून ठीक आहे, पण आपल्याला हे जमतही नाहीये आणि वेळही नाहीये. त्याच्यामुळे खूप लोक आहेत ज्यांना शेणाची आवड आहे, जे पुणे मुंबईमध्ये राहतात, सोलापूर, नाशिक यासारख्या शहरांमधून भरपूर याला डिमांड आहे
आहे, तसंच भरपूर गावांमधनं सुद्धा आहे. ओ ग्रेट. आणि मला एक सुंदर लॅम्प सुद्धा दिसतोय हो इथे. येस करेक्ट. हा एक लॅम्प आहे. बेसिकली आपण कसं केलंय की हा लॅम्प तुम्ही दिवाळीत तर वापरू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही लाईट लावू शकता आणि इतर वेळी पण तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. जसे आपण बाकीचे लॅम्प्स वापरतो तसंच हा लॅम्प तुम्ही वापरू शकता. आणि हा कम्प्लिटली शेणापासून बनवलेला आहे. ओ, येस, आत तुम्ही बघू शकता हा शेणाचाच आहे. सो आपण त्याला असं छान हँग जर केलं आणि त्याच्यामध्ये लाईट लावला तर तो असा घरामध्ये तुम्ही साईडला ठेवू शकता. सुंदर. सो कुठेही हँग पण करू शकता किंवा ह्याच्यावरती लाईट असं ठेवू पण साईडला. शकता. हा, करेक्ट. खरंय. आणि दुसरं एक मला विचारायचं होतं की मला एक गादी या ठिकाणी दिसतेय, म्हणजे त्याच्यामध्ये शेणापासून गादीची निर्मिती, ही जी संकल्पना आहे ती कुठून आली आणि तुम्ही ते कसं करताय? ऍक्च्युली माझी खूप अशी इच्छा होती की शेणावरती शहरातली लोक कशी झोपू शकतील. म्हणजे माझं स्वतःचं पण, जसं मी म्हटलं ना आत्ताच, मी नॅचरोपॅथीचा एक दुसरा मोठा कोर्स केला आणि त्याच्यामध्ये शेणाचं खूप महत्त्व होतं. आणि असं समजलं की शेणावरती झोपल्यामुळे एक पॉझिटिव्हिटी मिळते आपल्या शरीराला. किंवा शेण आजूबाजूला असलं, विज्ञानाचा आधार आहे. हो एक्झॅक्टली. शेणामधून आपल्याला खूप ऑक्सिजन मिळतो आणि एक पॉझिटिव्हिटी मिळते. म्हणजे टोटल वेलनेस करता शेण हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराच्या टोटल वेलनेस करता ते खूप उपयोगी आहे. पण आपण शहरामध्ये हे नाही करू शकत, म्हणून त्याला एक मॉडर्न वेनी कसं आणायचं, म्हणजे जी आपली परंपरा आणि संस्कृती आहे त्याला आपण मॉडर्न वेनी कसं प्रेझेंट करायचं, हा विचार जेव्हा आम्ही करत होते त्यावेळेस आम्ही बरेच वेगवेगळे प्रयोग करून बघितले. पण शेण कसं असतं ते लगेच तुटतं. तर मी काही दिवसानंतर असं झालं की आम्ही असे हे बॉल्स बनवले. आणि माझा लहान मुलगा आहे, आता तो 5 वर्षाचा, युगंधर. सो तो हे बॉल घेऊन फेकायचा लांब. तर तेव्हा जेव्हा तो फेकायचा तर ते तुटायचे नाहीत. सो लक्षात आलं की आता आपण ह्याच्यापासून बनवू शकतो. म्हणजे लहान मुलं कसं खूप काही विचार न करता फेकाफेकी करतात. सो इतक्या जोरात फेकल्यानंतर पण जर हे तुटत नाहीये याचा अर्थ हे खूप छान चालतील. म्हणून आम्ही ह्याच्यापासूनच ही अशी छान गादी बनवली. म्हणजे ही आता छोटी साईज आहे, पण नॉर्मल माणसाला झोपता येईल अशी पण गादी आम्ही बनवली आहे 6x3 ची. आणि हे छोटे आसनं आहेत. तसंच तुम्ही सीट कव्हर, म्हणजे गाडीमध्ये खूप वेळ ट्रॅव्हल करून करून जर आपल्या पाठीला रोग लागली तर आपण ह्याच्यावर पाठ टेकली तर एक ब्लड सर्क्युलेशन छान होतं. तसंच सीटवरती बसण्याकरता आणि दिवसभर ऑफिसमध्ये बसून पण जो त्रास होतो तो टाळण्याकरता, म्हणून आम्ही या सर्व गोष्टी केलेल्या आहेत. अच्छा. आणि एक दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही तुटण्याचा उल्लेख केला, त्याचबरोबर जेव्हा शेणापासून एखादी वस्तू बनवली जाते तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. करेक्ट. तर ते कंट्रोल करण्यासाठी मग कशा पद्धतीने तुम्ही? देशी गाईचं जे शेण असतं ना, त्याला पर्टिक्युलरली खूप जास्त वास नाही आहेत. अच्छा. म्हणजे ते वाळल्यानंतर त्याचा खूप वास येत नाही. हेच त्याचं ऍक्च्युली वैशिष्ट्य आहे. देशी गाईच्या शेणामध्ये ही ताकद असते की त्याच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत, पण त्याचा खूप जास्त वास येत नाही. सो ते आपण वापरू शकतो. नक्कीच. म्हणजे जे प्रोडक्ट तुम्ही किंवा जे एलिमेंट वापरतायत ते सुद्धा तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचे आणावे लागत असतील आणि त्यांच्यापासून या सगळ्या वस्तू बनवाव्या लागत असतील. नक्कीच. ते पण आपल्याला बघावं लागतं की हे देशी गाईचंच आहे का. सो त्याच्यामध्येच ते औषधी गुणधर्म आहेत. सो त्याच्याकरता म्हणून आपण तेच वापरतो आणि त्याच्यापासूनच तो फायदा होतो. म्हणून आम्ही त्याला एक असं छान बाइंडिंग पण देण्याचा प्रयत्न केलाय की ते फोम सारखं तुम्ही गादी म्हणून त्याच्यावर झोपू पण शकता आणि बसल्यानंतर त्याला एक सपोर्ट पण राहील. आणि मुख्यतः जे ड्रायव्हर असतात ज्यांना लांबचा प्रवास करायचा असतो त्यांच्यासाठी जर बॅक सीटवर ठेवलं तर हे खूप उपयोगी आहे. म्हणजे इव्हन खाली बसण्यासाठी सुद्धा आणि बॅक सीटला सुद्धा, किंवा आता IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक खूप वेळ बसून राहतात. सो ते पाठीला खूप रोग लागल्यासारखे होते किंवा बसून बसून खुर्चीतही एकदम गरम झाल्यासारखं होतं. ऍक्च्युली शेणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की ते तापमान मेंटेन करतं. म्हणजे जर तुम्ही पूर्वीच्या काही बघत असाल तर घरांना बाहेरून शेण लावायचे. कारण काय आहे की थंडीमध्ये ते ऊब देतं आणि उन्हाळ्यामध्ये ते थंडावा देतं. हे ऍक्च्युली शेणाचं महत्त्व आहे. सो आपण ज्यावेळेस हे असे प्रॉडक्ट वापरतो ना त्यावेळेस ते आपल्या शरीराचं आणि ओव्हरऑल सगळ्या आजूबाजूच्या वातावरणाचं तापमान मेंटेन करतं. अच्छा. पण आपल्या म्हणजे आता शहरांमध्ये ज्या पद्धतीची घरं आहेत सिमेंटची, त्याच्यामध्ये सुद्धा याचा फायदा होतो. तिकडेही तापमान कंट्रोल करता येऊ शकतं. डेफिनेटली. म्हणजे आता कसं आहे ना की तुम्ही ज्यावेळेस आपण ह्याच्यावरती बसतो त्यावेळेस आपल्याला एक जाणवतं की जर खूप उन्हाळा असेल ना तर आपल्याला ती चिक जाणवत नाही खुर्चीत बसल्यानंतर, कारण की शेणाची ती ताकद आहे की ते मेंटेन करते. आणि जरी सिमेंटची घरं असली तरी सुद्धा तुम्ही हे जर वापरलं तर ह्याचा नक्की फायदा होतो. म्हणजे काही लोक आता ज्यांना मी दिलेलं आहे आणि जे वापरत आहेत ते असं सांगतात की एकांना भूक लागत नव्हती. सो त्यांना त्याच्यात बसल्यानंतर एक काय म्हणतो शरीराचं प्युरिफिकेशन झाल्यासारखं होतं. कारण आपण पूर्वी बघायचो की शेण सारवणाऱ्या बाईला जास्त कोणतेही आजार व्हायचे नाहीत, किंवा जी लोक गायी बरोबर गोठ्यामध्ये
असायची त्यांना खूप कमीत कमी आजार व्हायचे किंवा शेणाच्या घरामध्ये राहिल्यानंतर तेवढे जंतू नसायचे. हे जे सायंटिफिकली पण प्रूव्ह झालेलं आहे ना, त्याच्या मागे हेच सायन्स आहे की जे जंतू नाही आहेत म्हटल्यानंतर तिथे आजार कमी पसरणार आहेत आणि जर तापमान मेंटेन होत आहे म्हटल्यानंतर ओव्हरऑल वेलनेस तिथे राहणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा सायन्स आहे याच्या मागचं, हे तुम्ही कसं पटवून देता जे कस्टमर असतील त्यांना? करेक्ट. आता कसं आहे की गाईच्या बाबतीमधले खूप आपल्या इंडियाकडे पण पेटंट आहेत, तसंच गोमूत्राचे सुद्धा आहेत. आणि पूर्वीपासून आपण जर बघितलं तर बऱ्याचशा ग्रंथांमध्ये आणि पुस्तकांमध्ये ह्याच्याविषयीची खूप माहिती लिहून ठेवलेली आहे. इवन ह्याचे रिपोर्ट्स पण आहेत की गाईच्या शेणापासून किंवा शेण आणि गोमूत्र आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यानंतर शरीराला होणारे फायदे हे सगळे लिहून ठेवलेले आहेत. सो ह्याच्याविषयी जेव्हा अभ्यास केला जातो त्यावेळेस हे सगळे आपल्याला दाखले तिथे मिळतात की अशा प्रकारे शरीराला फायदा होतो आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे. म्हणजे लोकांनी हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो खूपसे लोक माझ्याकडे असे येतात ज्यांना ह्याच्याविषयीची माहिती कुठे ना कुठेतरी असते पण ते मिळत नाही, त्यामुळे वापरता येत नाही. म्हणजे शेणात हा फायदा होतो हे माहिती आहे पण ते मिळतच नाहीये आणि ओलं शेण वापरणार कसं, म्हणून त्यांना ते वापरता येत नाही. सो ते जेव्हा लोक वापरतात त्यावेळेस त्यांना त्याच्यात खूप सुंदर बदल दिसतात. सो ते पटवून द्यायला सोपं जातं. म्हणजे आता तुम्ही हे आरोग्यकारी असे फायदे सांगताय, त्याचबरोबर सायन्स कसं आहे हेही सांगताय, पण त्याच वेळेला आपली जी आताची लाईफस्टाईल झालेली आहे आणि मुख्यतः ज्या मोठे शहरांमध्ये ज्या पद्धतीचं लाईफस्टाईल आपण मेंटेन करतो त्याच्यामध्ये लॅविशनेस एक असायला पाहिजे असाही एक बऱ्याचशा लोकांचा अट्टहास असतो. त्यासाठी ते भरपूर पैसाही खर्च करतात. तर मग हे जे पारंपरिक गोष्टी आहेत किंवा सायन्सने प्रूव्ह केलेल्या तुम्ही म्हणताय अशा या वस्तू आहेत, तर याला तो लॅविशनेस देण्यासाठी नेमकं काय करताय तुम्ही? करेक्ट. आता कसं होतं की मी सीट कव्हर्स बनवते पण त्याला आम्ही जे बेल्ट लावतो ते थोडे अट्रॅक्टिव्ह बनवतो. सो ते दिसायला सुंदर दिसतील. किंवा ह्याच्यामध्ये ओवताना आम्ही त्याला एका सिक्वेन्सनी ओवतो की ते दिसताना पण एकदम छान अलाइन्ड दिसतील. की तुमचं किती पण मॉडर्न घर असेल, जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की मातीमध्ये पण आम्ही व्हाईट आणि रेड माती असे दोन, ते एकदम दिसताना इलाइट दिसतं. तसंच ह्याच्यामध्ये पण आम्ही बघतो की थोडासा इलाइटनेस त्याला कसा देऊ शकतो आपण. सो आता हे जे आमचं आहे याला आम्ही बाजूने अशा कडा देतो की हे सुंदर असे काठ दिसतील. सो शेणाचं जरी असलं तरी ते वापरताना माणसांना छान वाटलं पाहिजे, एक रिफ्रेशिंग वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही त्याला मॉडर्न वेनी प्रेझेंट करण्याचा खूप छान प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर मग याला क्लीन करणं हेही सगळ्यात कठीण काम असेल, ते कशा पद्धतीनं करता येतं किंवा क्लीन करता येतं का? आता शेणाचं रांगोळी जी आहे ती तर तुम्ही प्रॉपर पुसू शकता नॉर्मल कपड्यांनी वगैरे, किंवा थोडं पाणी लावलं तर त्याला चालतं. पण हे जे आहे हे अगदी थोडं पाणी पडल्याने ह्याला काही नाही होत. ह्याचे जे बॉल्स आहेत ते तसे लगेच तुटत नाहीत. इव्हन तुम्ही बघितलं असे तर हे तुटत नाहीत. सो हे तुम्ही व्यवस्थित क्लीन करू शकता त्याच्यामध्ये कापड वगैरे घालून. आता आम्ही हे मागे सगळं लावून दिलं आहे म्हणून, पण जे आम्ही नुसते देतो ते तर ठेवणं खूपच इझी आहे. म्हणजे ज्याला आपण चटई म्हणतो शेणाची, ती तुम्ही तुमच्या घरामधल्या चादरीवरती टाकू शकता आणि काम झालं की तुम्ही ठेवून देऊ शकता. प्रॉपर त्याला पुसू शकता. सो मेंटेन करणं सोपं आहे त्याला. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये आता कशा पद्धतीनं ते बनवतात, त्याच्यानंतर ते आता आपण मार्केट विषयी बोलूयात. म्हणजे खरं तर तुम्ही सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीनं लोकांचा रिस्पॉन्स हा चांगला आहे, पण तुम्ही हा बिझनेस सुरू केल्यानंतर म्हणजे एकतर तुम्ही जॉब करत होता, त्यानंतर मग कुठेतरी एक पार्श्वभूमी तयार केली आणि त्यानंतर आता फुल फ्लेज बिझनेसमध्ये आहात. तर यासाठीचं जे मार्केट आहे ते तुम्ही कसं शोधलं किंवा कसं तयार केलं? येस, म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला जेव्हा मातीचं प्रॉडक्ट मी काढलं त्यावेळेस मी खूप एक्झिबिशन्स केले नवीन सुरुवातीला. आणि जसं मी म्हटलं माझ्या सासूबाई त्याच्यामध्ये मदत करायच्या. ज्यावेळेस मी बँकेत असायचे तेव्हा त्या थांबायच्या एक्झिबिशनला आणि त्या पण छान माहिती द्यायच्या. मग त्याच्यातून आम्हाला समजलं की लोक हे खूप छान ऍक्सेप्ट करतायत आणि बेसिकली आता ह्या गोष्टींची लोकांना गरजच आहे. ते पण शोधतातच आहेत की नॅचरल गोष्टींकडे आपण कसे अट्रॅक्ट होऊ आणि कसे घेऊ त्या गोष्टी. म्हणजे आता आपण पुन्हा मागे चाललेलो आहोत. येस, करेक्ट. कारण लोकांना हे माहिती आहे की आपले जे पूर्वीचे लोक होते ते खूप छान आयुष्य जगत होते कारण ते नॅचरल गोष्टी वापरत होते. आपण थोडं मॉडर्न गोष्टींकडे वळतो आहे म्हणून ह्या कदाचित आरोग्याच्या समस्या येत आहेत की काय हे कुठेतरी लोकांना आता जाणवतंय. म्हणून आम्ही पण प्रयत्न करतोय की आपल्या ज्या संस्कृती धरून गोष्टी आहेत ज्या पूर्वीपासून वापरतायत त्या आता आपण मॉडर्न वेनी कशा आणायच्या. सो ज्यावेळेस आम्ही मातीचे जेव्हा प्रॉडक्ट बनवायला लागलो ते लोक इतके सुंदर ऍक्सेप्ट करायचे की असं वाटायचं की यार येस आपण ह्याच्यात अजून काहीतरी छान करू शकतो.
शकतो. आणि त्याच्यातूनच मग जेव्हा आम्ही आमचे पूर्वीचे कस्टमर्स होते जे मातीच्या बिझनेसचे, त्यांना आम्ही जेव्हा शेणाच्या गोष्टी इंट्रोड्यूस केल्या, ते दे आर लाईक वाव, म्हणजे हे छान अच्छा. आहे. हां, येस, म्हणजे शेण तर आवडतंच आणि शेणावर रांगोळी दिसते पण खूप सुंदर. मग आता ती जर दारामध्ये आपल्याला शेण तर ठेवायचं आहे आणि हे जर असं रेडीमेड ठेवायला मिळालं तर वाय नॉट. सो खूप छान ॲक्सेप्टन्स आहे लोकांचा आणि त्यांना एक काय म्हणूयात आपण कल्चरला धरून असल्यामुळे हां, ती एक आपली अटॅचमेंट पण असते. खरंय. की आपण बघितलेलं असतं की आपली आजी कुठेतरी गावामध्ये शेण सारवत होती आणि आपण त्यावेळेस तिथे जात होतो, तिथे ती रांगोळी आपण बघितलेली असती. सो ती एक अटॅचमेंट आपली असतेच. सो ती ऍक्सेप्ट करायला खूप छान. म्हणजे खूप वयस्कर बायका सांगतात, आम्ही आमच्या लहानपणी ना शेण सारवून रांगोळी काढायचो. असे खूप फोन येतात. हां, म्हणजे त्यांच्याही आठवणी जाग्या होतात. करेक्ट, करेक्ट. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा पाय ठेवलेला आहे, तिकडूनही डिमांड आहे असं म्हणताय. तर तिथपर्यंत कसं पोहोचलात तुम्ही? जसे की आम्ही इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियाच्या थ्रू आम्ही ज्या ॲड्स करतो हां. त्या बघून आपल्याला बाहेरून कॉल्स येतात आणि अच्छा. त्यांच्या रिक्वायरमेंट्स येतात. मग एक्सपोर्ट करण्यासाठी काही वेगळे सर्टिफिकेट असतात किंवा हां, कोणती प्रोसेस फॉलो करावी लागते? करेक्ट. आता आता आम्ही मातीची भांडीची पाठवतो त्याला फारसा प्रॉब्लेम येत नाही. पण इतके दिवस शेणाच्या बाबतीमध्ये एक होतं की तुम्ही शेण नाही एक्सपोर्ट करू शकत. पण आजकाल ते नॉर्म्स बदललेले आहेत. तसे बऱ्याचशे माझे कस्टमर्स जे सुरुवातीला जेव्हा त्या रांगोळ्या घेऊन जात होते त्यावेळेस माझ्याही मनात भीती असायची की माहीत नाही ते जाऊ देतील की नाही, म्हणजे प्लेनमधून. पण तसं नाही, त्यांनी भरपूर चांगला फीडबॅक दिल्यानंतर मग एक मला शुअरिटी आली की ओके, एक्सपोर्टला काही प्रॉब्लेम नाही आहे. तसा सर्टिफिकेशनचा इश्यू नाही आला. आपण हे प्रोडक्ट्स पाठवू शकतो. अच्छा. म्हणजे आता आमच्या काही एक्सपोर्टच्या गादीच्या सुद्धा ऑर्डर आहेत. मी जसं ही शेणाची गादी दाखवली, ही आमचं नवीन प्रोडक्ट आहे. जे आम्ही आता ओके. दसऱ्यालाच लॉन्च केलं आहे. आत्ता आम्हाला त्याच्याही काही ऑर्डर्स आहेत ज्या आम्हाला एक्सपोर्ट करायच्या आहेत. त्याची आमची तयारी चालू आहे. अच्छा, म्हणजे त्याही तुम्ही आता परदेशामध्ये पाठवणार आहात. Correct, correct. तर ही जी सगळी जर्नी, म्हणजे लोकल पासून ते आता ग्लोबल पर्यंतची ही जर्नी, Correct. या सगळ्या जर्नीमधून तुम्ही नेमकं काय शिकलात? मी ह्या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेसमधनं असं शिकले की आपलं कल्चर हे खूप सुंदर आहे. म्हणजे ज्या आपल्या पूर्वीच्या गोष्टी होत्या ना त्या इतक्या छान होत्या आणि त्याच्यामागे सायन्स पण इतकं छान होतं. पण आपल्याला कुठेतरी ते देवाच्या दृष्टीने किंवा हे करून आहे ना आपल्याला ते बांधलं होतं त्या लोकांनी या सगळ्या गोष्टींच्याकडे. पण ते आपल्या शरीरासाठी आवश्यक होतं म्हणून ते होतं. म्हणजे त्याच्या मागे जे काही विज्ञान होतं. एक्झॅक्टली. म्हणजे कसं आपण म्हणतो ना की विज्ञान आणि देवाच्या सर्व गोष्टी ह्या याला एकमेकांबरोबर जातात. तसंच हे आहे की ह्या सगळ्या गोष्टींना वैज्ञानिक बेस खूप छान आहेत आणि पूर्वीचे आपले लोक हे सर्व करत होते म्हणून ते निरोगी उत्तम असं आयुष्य जगले. आणि आता जर आपल्याला तसं आयुष्य जगायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी मॉडर्न वेनी आणल्याशिवाय पर्यायच नाहीये, ज्या आपल्याला हँडल करायला सोप्या असतील आणि वापरतानाही आपल्याला तो आनंद आणि सॅटिस्फॅक्शन मिळेल. म्हणून आता आमचा प्रयत्न आहे की अशा छान छान नॅचरल गोष्टी अशा उत्तम पद्धतीने आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीने बाहेर छान. आणायच्या. पण आता स्कोप नेमका किती आहे? म्हणजे तुम्ही ज्या पारंपरिक गोष्टी आहे, शेण असेल, माती असेल, या सगळ्यांसोबत पुन्हा एकदा लोकांना किंवा जी काही आता असं म्हणता येईल की जनरेशन झेड आहे, नवीन correct, जनरेशन आहे, correct. त्यांना रिइंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करताय. Correct. तर या सगळ्यांसाठी स्कोप नेमका किती आहे? नॅशनल मार्केटमध्ये असेल किंवा इंटरनॅशनल मार्केटमध्ये? स्कोप चांगला आहे. स्कोप खूप छान आहे. कारण की माझ्याकडे ह्याचे जे मॅट्स आहेत, जे आम्ही हे विदाऊट फोम शिवायचे जे मॅट्स, असे नुसते मॅट्स देतो जे आपण खुर्चीवरती किंवा जसं मी म्हटलं ऑफिस चेअरवरती टाकू शकतो. ह्याच्यासाठी खूप यंग जनरेशन येते की ॲक्युप्रेशरसाठी पण त्याचा उपयोग होतोच. प्लस शेणाचं असल्यामुळे ते पवित्र आहे आणि शरीराला चांगलं आहे हे कुठेतरी पटल्यामुळे ती पण जनरेशन आहे, नवीन जनरेशन, ज्यांना ते आवडतंय. तसंच की मुली ज्या आहेत ज्यांना शेणावरती रांगोळ्या काढायला आवडतात, सणवाराला छान दिसावं असं वाटतं, त्या पण त्या रांगोळ्या पण घेतात आणि वयस्कर मंडळी पण घेतात. सो शहरांमध्ये आहे किंवा बाहेर देशांमध्ये आहे, सगळीकडून ह्याची खूप छान डिमांड आहे. अच्छा. आणि आता फ्युचर नेमकं काय असेल? म्हणजे माय माती असेल किंवा हे जे मिट्टी हब आहे, याचं फ्युचर नेमकं काय असेल आणि तुमचं काय प्लॅनिंग आहे? येस. माझा प्लॅन असा आहे की मिट्टी हब आणि माय माती ही जी एक पवित्र आणि नॅचरल प्रोडक्ट्स आहेत जे आपल्या संस्कृतीला धरून आहेत, हे इंडियामध्ये असो किंवा इंडियाच्या बाहेर असो, हे प्रत्येक घरांमध्ये दिसले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक घरामध्ये मिट्टी हबचं तांब्या भांडं, बॉटल दिसली पाहिजे जे सर्टिफाईड क्लेमध्ये बनतं. आणि शेणाचे जे प्रोडक्ट्स आहेत, जसं प्रत्येक घराच्या बाहेर शेणाची रांगोळी दिसली पाहिजे, हे बेस असतील त्याच्यावर रांगोळी काढलेली असेल. तसंच की शेणाच्या गाद्या असतील किंवा ऑफिसेसमध्ये शेणाचे जे पण काही आम्ही कवर्स बनवतो, सीट कवर्स, ते घातलेले असतील. सो आमची हीच इच्छा आहे किंवा माझा पुढचा प्लॅन हाच आहे की प्रत्येक माणसाने हे प्रोडक्ट
प्रोडक्ट वापरलं पाहिजे, कारण की हे आपल्याला आरोग्याला तर चांगलं आहेच आहे, प्लस हे आपल्या संस्कृतीला पण धरून आहे. वा, छान. तुम्हाला शुभेच्छा. Thank आणि you आता so एक much. शेवटचा प्रश्न, म्हणजे तुम्ही एवढी वर्ष या बिझनेसमध्ये आहात आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही सस्टेन केलेला आहे, तर जे नवीन बिझनेसमॅन किंवा विमेन होऊ इच्छितात, त्यांना Correct, बिझनेस correct, करायचा आहे, correct. अशा आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? मी हे सांगेन की आजकालचं जे आत्ताचं युग आहे ना, त्याच्यामध्ये लोक नवीन इनोव्हेशन्स खूप छान ॲक्सेप्ट करतात आणि त्यातल्या त्यात जर नॅचरल गोष्टी असतील ज्या तुमच्या शरीरासाठी चांगल्या आहेत, हे जर त्यांना पटत असेल तर ते खूप छान रिस्पॉन्स देतात. सो तुम्ही नवीन नवीन काही काही इनोव्हेशन्स घेऊन या, त्याच्यामध्ये उतरा. आजकाल बँक्स पण खूप छान सपोर्ट करतात आणि आजकाल फॅमिली असू दे किंवा आपला पार्टनर असू दे, ते पण खूप छान सपोर्ट करतात. म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की मला सासरचे आणि माहेरचे, म्हणजे माहेरी माझ्या आई वडील आणि माझा भाऊ यांनी मला जेवढा सुंदर सपोर्ट केला ह्या सगळ्यालाच, तसाच माझ्या सासरी, माझे सासू सासरे, माझे मिस्टर, माझी नणंद, हे सगळेजण खूप छान सपोर्ट करतात. म्हणजे आजकाल ते एक वातावरण आहे की आपण बिझनेसला पुढे नेऊ शकतो आणि सोशल मीडियामुळे कसं होतं की सर्व गोष्टी पटपट आपण पोहोचवू शकतोय. ह्याचा फायदा आपण घेतला पाहिजे की एखादी गोष्ट केली, आपण कुठेही गावात बसून केली तरी ती सगळीकडे पोहोचते. याचा फायदा आपण घेतलाच पाहिजे आणि नॅचरल गोष्टींमध्ये जास्तीत जास्त या आणि नवीन नवीन इनोव्हेशन्स घेऊन या. येस, खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच. म्हणजे एक बँकर पासून ते आता एक सक्सेसफुल बिझनेस विमेन पर्यंतचा तुमचा हा जो प्रवास आहे, तुम्ही आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. आणि यासोबतच आजच्या आपल्या स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा एखाद्या बिझनेस विषयी जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज 18 लोकमत.